2 मिनिटं हो. लावले का? थोडं चला रोल का ओके रोल सर रोल साहेब, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण दोन्ही सभागृहामध्ये मान्य केलेलं आहे. काय याचा फायदा असणार, कशा प्रकारचे प्राधिकरण? तुम्ही बघितलं असेल की साधारणतः 15 दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला. महाराष्ट्र औद्योगिक औषधी आणि उपकरण खरेदी प्राधिकरण कॅबिनेटला निर्णय झाल्यानंतर तो खालच्या सभागृहामध्ये मागच्या आठवड्यामध्ये झाला. ह्या आठवड्यामध्ये वरच्या सभागृहामध्ये सर्वानुमते मान्यता देण्यात आली आणि आत्ता हे प्राधिकरण अस्तित्वात आलेलं आहे. ज्या दिवशी ह्या खात्याचा कार्यभार मी स्वीकारला त्या दिवशीच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं होतं की अशा पद्धतीचा प्राधिकरण येणं अपेक्षित आहे. कारण महाराष्ट्रभर ज्या आपल्या PSC किंवा ज्या काय आपल्या आरोग्य सेवा ज्या आहेत जवळपास 2116 आरोग्य केंद्र ह्या ठिकाणी जी हेळसांड आहे औषधाच्या बाबतीतली आपण ते हाफकिन इन्स्टिट्यूटकडे दिलेलं होतं. खरं तर हाफकिन इन्स्टिट्यूट ही R&Dची इन्स्टिट्यूट होती, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं. लस तयार करणे त्याच्यावरची संशोधन करणं म्हणजे ऑनगोईंग प्रोसेस आहे, अविरत चालणारी निरंतर चालणारी ही घटना ही गोष्ट आहे. ती हाफकिनच्या माध्यमातून करून घेणं अपेक्षित होतं. आणि हाफकिनच्या बाबतीत माझं वैयक्तिक मत असं आहे ज्याच्यासाठी त्या हाफकिनची निर्मिती झाली होती फॉर R&D. जर R&Dला चांगल्या पद्धतीनं मागच्या तत्कालीन सरकारनं किंवा त्याच्या अगोदरच्या सरकारनं जर त्याला स्ट्रेंथन्ड केलं असतं ॲज अ इन्स्टिट्यूट, ॲज अ रिसर्च इन्स्टिट्यूट, तर मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये सिरमची लस येण्याच्या अगोदर हाफकिननं स्वतःची महाराष्ट्र शासनाची लस अस्तित्वात आणली असते. आणि म्हणून त्यांच्या फ्रेममध्ये नसणारं काम 2017 ते 19 आपल्या 17 ते 19च्या दरम्यान त्यांना दिलं गेलं. आणि मग त्या ठिकाणी अपुरी मॅनपॉवर असणं, त्या ठिकाणचं एक लॅक्स ऑफ मॅनपॉवर ह्याच्यामुळं ते व्यवस्थित होऊ शकलं नाही. आणि त्याच्यामुळं मग आज माझ्या PSC पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत औषधाची उणीव असणे, वेळेवर औषधं न येणं, वेळेवरती प्रॉक्युरमेंट न होणं, जवळपास 957 वेळा ह्याचं टेंडरिंग रिटेंडरिंग होणं आणि ह्या लूपमध्ये अडकल्यामुळं जवळपास आतापर्यंतचा अनुभव आहे जो आमचे ॲडव्हान्स पेमेंट करून हाफकिन इन्स्टिट्यूटकडे जवळपास 1440 कोटी रुपये पडून आहेत की त्याची खरेदीच झाली नाही. म्हणजे उपकरणामध्ये फक्त 15% खरेदी झाली आणि औषधावरती जे आम्ही ॲडव्हान्स पैसे दिले त्याच्यामध्ये फक्त 44% खरेदी झाली. म्हणून हे प्राधिकरण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या व्हिजनमधून ह्याची निर्मिती झाली. आणि आता हे प्राधिकरणाची एक साधारणतः स्ट्रक्चर असं आहे की माननीय हे तिन्ही खाती, मग हे आरोग्य खातं असेल, परत आमचं आरोग्य शिक्षण असेल आणि फूड अँड ड्रग्ज, ह्या 3 जे पोर्टफोलिओ आहेत 3 मंत्रालय आहेत, 3 मंत्रालयाची खरेदी ही एकत्रित करून ह्या महामंडळाच्या तर्फे होणार आहे. ह्याचं कारण एक आहे की हे प्राधिकरण करण्याच्या मागचं सुद्धा की माझं खातं समजा एखादं औषध फॉर एक्झाम्पल 1 रुपयाला 1 गोळी घेत असेल, तेच आरोग्य विभाग ते 2 रुपयाला घ्यायचं, तेच फूड अँड ड्रगमध्ये ते 50 पैशाला किंवा मग 5 रुपयाला, म्हणजे एक व्हेरिएशन्स ऑफ प्राईस हा जो एक प्रकार होता. आणि मास प्रॉक्युरमेंट त्याच्यामुळं तो एक कारण होतं की हे एका प्लॅटफॉर्मवरती हे सगळे खरेदी महाराष्ट्राची औषधाची उपकरणाची एका प्लॅटफॉर्मवरती एका रेटनं होणं अपेक्षित होतं आणि ते होत नव्हतं. आणि त्याच्यामुळं मग प्रत्येक जिल्हा रुग्णालयाची मागणी असेल, प्रत्येक PSCची मागणी असेल, आरोग्य शिक्षणाची मागणी असेल किंवा फूड अँड ड्रगची मागणी असेल, विविध पद्धतीनं विविध दराने आणि त्यांचं कॅलेंडरही कुठं फिटमेंट नव्हतं. आणि त्याच्यामुळं ह्या प्राधिकरणाची गरज होती. आणि मला अभिमान आहे की खरं तर हे
30-40 वर्षापूर्वीच होणं अपेक्षित होतं, जे राजस्थाननं केलं 1992 साली. आज ते आपल्या तामिळनाडू पॅटर्नमध्ये हेच आहे. आणि मग आपल्याकडं उशीर झाला, देर है लेकिन अंधेर नाही. म्हणून जसं खात्याचा कार्यभार स्वीकारला, इमिजिएट त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे महामंडळ आज अस्तित्वात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या महामंडळाचे अध्यक्ष 3 पोर्टफोलिओ वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असल्यामुळं अध्यक्षपद माननीय मुख्यमंत्री आहेत, त्याचे उपाध्यक्ष 3 खात्याचे मंत्री आहेत, पुन्हा त्याचे सदस्य आमचे 3 खात्याचे राज्यमंत्री असतील, आणि मग माझ्या खात्याचे सचिव, आरोग्य शिक्षणाचे सचिव आणि फूड अँड ड्रगचे सचिव, वित्तचे सचिव, ऊर्जेचे सचिव, हे सगळे ह्याचे सभासद आहेत. म्हणजे पहिली जी बॉडी आहे याच्यातली कंट्रोलिंग बॉडी ती 16 सदस्यांची आहे. दुसरी गव्हर्निंग बॉडी जी आहे ते मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुढची जी आहे ते 11 लोकांची ती कमिटी आहे. आणि याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे ते एक IAS दर्जाचा एक प्राधिकारी असेल आणि त्याच्यामध्ये सर्व विभागाचे टेक्निकल लोक म्हणजे की डॉक्टर्स, मग मेडिकल इंजिनिअरिंग जे इक्विपमेंट असतात ह्याच्यातले तज्ज्ञ, अशा लोकांची जवळपास 52 लोकांची ही पर्चेस कमिटी तयार केली आहे. आणि मग जो प्राधिकारी आहे त्या प्राधिकाऱ्याला व्हिजिलन्स डिपार्टमेंट तयार करणं, त्या ठिकाणच्या वित्तची एक विभाग तयार करणं, त्या ठिकाणी लिगलचा एक विभाग तयार करणं आणि वेगवेगळ्या समित्या, मग टेंडरिंग समिती तयार करणं असेल, प्रोक्युरमेंट समिती करणारी असेल, निगोशिएशन्स करणारी असेल, अशा विविध समित्या ह्या ठिकाणी तयार करून हे कॅलेंडर आपल्याला फिटमेंट टेबल तयार करायचं आहे. खरं तर दुसरी बाब होती की माझ्या डोक्यात एक होतं की हे डिसेंबरमध्ये फॉर्मेशन व्हायला पाहिजे होतं, म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये ह्याला मान्यता मिळणं अपेक्षित होतं. थोडा डिले झाला, त्याच्यावरती चर्चा झाल्या, सर्वांच्या जे काय आस्पेक्ट्स असतील, सर्वांच्या विचारधारा असतील, सर्वांशी संवाद साधून ह्याच्यामध्ये अमेंडमेंट करत आज ते खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात ते आलं. आणि आता तुम्हाला इथून पुढे दिसेल हे जानेवारीमध्ये ज्यावेळेस जर मी डिसेंबरची भाषा करत होतो, जानेवारीमध्ये ह्या ठिकाणी माझ्या सर्व जिल्ह्यातील CS DHO खंड यांच्या वार्षिक मागणी जी आहे ती आम्ही मागून घेतली असती. एकत्रित त्याचं बजेटरी प्लॅनिंग किती करायचं हे आम्हाला फेब्रुवारीमध्ये कळलं असतं. आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माझ्या आरोग्य खात्याला किंवा प्रॉक्युरमेंट ऑफ मेडिसिन अँड मेडिकल इक्विपमेंट ह्याच्यासाठी बजेटरी प्लॅनिंग किती हे ह्या प्राधिकरणामार्फत ठरवलं गेलं असतं. आणि तशा पद्धतीची मागणी ह्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन दिसलं असतं. एप्रिलमध्ये या ठिकाणचं टेंडरिंग होईल. एप्रिलमध्ये टेंडरिंग झाल्यानंतर ती प्रॉक्युरमेंट एप्रिल एंडपर्यंत होईल. आणि त्याच्यानंतर माझ्या PSC पासून प्रत्येक जिल्हा रुग्णालयापर्यंत औषधाचा तुटवडा किंवा रुग्णाची हेळसांड किंवा मग या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन डॉक्टरनं लिहून दिलं ते कुठून नाही बाहेर आणायला आपणच आपल्या माध्यमातून बातम्या देता, अशा पद्धतीची रुग्णाची महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या औषधाविना त्यांना राहावं लागणार नाही. आणि म्हणून आज हा जो दिवस उजडला, हे प्राधिकरण मंजूर झालं, कधी तर हे 2023 वर्ष हे सुवर्णाक्षरानं लिहून ठेवणारं वर्ष असं मला वाटतं. ह्याचे फायदे काय? एक तर ह्या ठिकाणचं औषध उपलब्धता, याचं कॅलेंडर फिटमेंट टेबल जे आहे ते, आणि त्याच्यामध्ये इतकं पारदर्शक कारभार आहे. ई टेंडरिंग असणार आहे सेंट्रलच्या धर्तीवरती, ह्याची प्रॉक्युरमेंट ई टेंडरिंग असणार आहे. जो कुठली कंपनी हे टेंडर ॲक्सेप्ट करेल त्यांना त्यांचा रेग्युलर पुरवठा करून त्याप्रमाणे त्याचं MOU होईल. ह्या ठिकाणी प्रत्येक 8 विभागामध्ये माझ्या आरोग्याच्या किंवा शिक्षणाच्या गोडाऊन्स तयार असतील आणि माझ्या CS DHO कडं ह्या ठिकाणी पासबुक असेल. त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल हपकिनकडं ज्यावेळेस मला खरेदी करायला जावं लागायचं त्यावेळेस मला जेवढी खरेदी आहे त्याचा 100% ॲडव्हान्स पेमेंट करावं लागायचं. मला मेडिकल इक्विपमेंट असेल, सर्जिकल इक्विपमेंट असतील, ती माझी मागणी करण्याच्या अगोदर मला त्यांच्या मागणीप्रमाणे 100% मला पेमेंट करावं लागायचं. ह्या ठिकाणी अशी अवस्था नाही. ह्या ठिकाणी ज्यावेळेस आमचं टेंडरिंग होईल, जो कोणी ॲक्सेप्ट करेल ॲज पर आवर रिक्वायरमेंट, ॲज पर आवर द रिक्वायरमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट CHO अँड DHO ह्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पर मंथ, फॉर एक्झाम्पल आज नांदेड जिल्ह्याला 25 लाखाच्या एका महिन्याला औषधं लागतात. हिस्टॉरिकल त्यांच्याकडे डेटा असतो, एक महिन्याला माझी रिक्वायरमेंट किती आहे, कुठल्या कुठल्या औषधाची आहे, त्याप्रमाणे माझा CHO किंवा DHO त्या ठिकाणी ती नोंदणी त्या कंपनीकडे नोंदवेल, त्याचं इनव्हॉइस रेज होईल. गोडाऊन मार्फत तेवढी औषधं
त्या गोडाऊनमध्ये स्टॉक ठेवायची रिस्पॉन्सिबिलिटी त्या कंपनीची असेल आणि तेवढेच पैसे 25 लाख एवढेच त्या CS आणि DHO ह्यांच्या पासबुकवरनं त्या कंपनीला डायरेक्ट जातील, तेवढा साठा माझ्या त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल. त्याच्यामुळं इमर्जन्सीमध्ये जर त्याला एखादी काही गोष्ट आवश्यक असेल माझ्या CS आणि DHOला आत्तापर्यंत एखादी गोष्ट रिक्वायरमेंट असेल तर त्या लोकांना ही औषधं खरेदीसाठी मग ते फाईल फिरवणं, म्हणजे आपला डेप्युटी डायरेक्टरकडे येणं, जॉईंट डायरेक्टरकडे येणं, सेक्रेटरीकडे येणं, हा जो प्रवास आहे फाईलचा तो तिथंच थांबलेला आहे. आणि CS डायरेक्ट त्याची मागणी आपल्या पासबुकवरनं करेल. 15 मिनिटाच्या आत ते औषधं त्या हॉस्पिटलला उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा माझ्या सर्वसामान्य जनतेचं जे काय आरोग्य आहे ते मेंटेन करण्यासाठी होईल. हा एक मुद्दा. आणि ह्याच्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा कुठला, डिस्पोजल ऑफ एक्सपायरी मेडिसिन्स, जो आतापर्यंत कधीच पटलावरती आला नाही. किती लाखाची, किती कोटीची, शेकडो कोटीची औषधं जे आपली डिस्पोजमध्ये जात होती, हा प्रकार इथून पुढे थांबणार आहे. कारण ही जबाबदारी संपूर्णतः त्या कंपनीची असणार आहे. माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे चालू औषधं ज्याची एक्सपायरी इमिडिएट नाही अशीच औषधं त्या कंपन्यांना माझ्या हॉस्पिटलला प्रोव्हाइड करावं लागतील. आणि म्हणून तोही एक बचत, हजारो कोटीची बचत माझ्या खात्याची होणार आहे, माझ्या आरोग्य शिक्षणाची होणार आहे आणि माझ्या फूड अँड ड्रगची होणार आहे. आणि याच्यामध्ये ट्रॅकिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, अशा पद्धतीचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून ह्या सिस्टम्स आम्ही महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत. आणि आता 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा पूर्ण बायलॉज आणि संपूर्ण हे महामंडळ अस्तित्वात आलेलं दिसेल. मी हे महामंडळाचं एक गिफ्ट महाराष्ट्राला देण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यावरती अथक मेहनत घेतली 6 महिने आणि त्याचं एक जे चित्र तयार झालं, चांगल्या गोष्टी शेअर करायला मी ह्या ठिकाणी आलो. त्याच्यामुळे ह्या महामंडळाच्या बाबतीत प्रश्न विचारा ही विनंती. राजकीय जे आपण प्रश्न विचारला त्याबद्दल माझ्या पक्षाचे, शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपकजी केसरजी हे आपल्याला त्याच्यावरती निवेदन करतील. नाही, हापकींची भूमिका अतिशय चांगली होती, त्याच्याबद्दल कुणीच. भूमिका हेच आहे की आमचा आरोग्य शिक्षण विभाग हापकींचं मूळ उद्देश R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या पद्धतीच्या लसी तयार करणं आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे निरंतर चालणारी प्रक्रिया हापकींची. तर त्याला स्ट्रेंथन्ड करणं आणि त्याचा पूर्वीचा जो इतिहास आहे तो जिवंत ठेवून त्याला कसं स्ट्रेंथन करता येईल आणि वर्ल्ड लेवलवरती माझी हापकीन कशी नेईल ह्या बाबतीत आम्ही यापुढे त्याच्यावरती विचार करू. सांगितलं की आता तेच सगळं सांगितलं. महामंडळ कसा थोडक्यातच सांगितलं, अर्धा तास तेच बोललो मी. आता महामंडळाची पहिलं जे प्राधिकरण आहे ते प्राधिकरण माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आलं. त्याचे 3 खात्याचे मंत्री हे उपाध्यक्ष असतील, राज्यमंत्री हे सदस्य असतील, प्रत्येक खात्याचे आमच्या 3 खात्याचे सचिव त्या ठिकाणी सदस्य असतील, संचालक आपल्या आरोग्याचे ते ह्याच्यातले आपले सदस्य असतील. त्याच्यानंतर जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे ते मुख्य सचिव ह्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ह्या खात्यांचे आता मी सांगितलं ह्याचे सगळे सदस्य असतील. आमचे आरोग्य तज्ज्ञ ह्या ठिकाणचे सदस्य असतील. ती बॉडी आपली 11ची असेल, पहिली बॉडी ही 16ची असेल. ह्या ठिकाणी 3री कमिटी जी आहे ते IAS दर्जाचा प्राधिकारी असेल. ॲक्च्युअल कारभार हे प्राधिकरणाचे हे प्राधिकारी जे आहेत IAS दर्जाचे, ह्यांच्यामध्ये जवळपास 52 लोकांची टीम वेगवेगळ्या कमिट्या त्यांच्या अंडरखाली काम करतील. आणि हे 52 लोकच ह्याचा खरेदी व्यवहार किंवा जे काय प्रोक्युरमेंट, रिक्वायरमेंट, टेंडरिंग हे सगळं किंवा ॲग्रीमेंट करणं, MOU करणं, AMC करणं, ब्रीच ऑफ कंडिशन काय असेल, एक्झिक्युटिव्ह कमिटी ती आहे. त्याच्यामुळं ह्याचा हे सगळं करण्यामागचा उद्देश का, मग इतकं मोठं महामंडळ तयार केलं. ह्याच्यामध्ये शासन, प्रशासन आणि तज्ज्ञ हे तिन्ही जो सेगमेंट असतात हे हातात हात घालून काम करून 12.5 कोटी जनतेला योग्य पद्धतीनं औषधोपचार पोचवायचं काम करते. तर सध्या आता बजेटरी प्लॅनिंग होईल. त्याचं सध्या बजेटरी प्लॅनिंग होईल. ज्या दिवशी हे प्लॅनिंग म्हणून सांगितलं तुम्हाला 15 दिवसामध्ये हे सगळं हे जे रूपरेखा तयार होईल, बजेटरी प्लॅनिंग तयार होईल. सगळ्या खात्याचं ज्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या खात्याला आलेल्या आहेत त्या एकत्र केल्या जातील आणि त्याच्यानंतर ह्याचं बजेटरी प्लॅनिंग कशाचं. आता फक्त आस्थापनेवरती आम्ही हे 65 कोटी जे लागणार आहेत ते बजेटरी प्लॅनिंग केलेलं आहे. पुढची प्रोक्युरमेंट जशी 3 खात्याची आहे ते काल अस्तित्वात आलेलं आहे.
काल अस्तित्वात आल्यानंतर आता तिन्ही खात्याचे सेक्रेटरी एकत्र बसून या ठिकाणी प्रत्येकाची रिक्वायरमेंट किती हे डिसाईड करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या 10-15 दिवसामध्ये याचं प्रारूप तयार होईल आणि एक्झॅक्ट रिक्वायरमेंट किती हे तुम्हाला आम्ही येऊन सांगू. सर धन्यवाद. सर हिंदी में बता दीजिए. हाँ? सर एक बहुत ही इम्पोर्टेंट डिसीजन जो हुआ है आज दोनों हाउसेस में ये पास हुआ है प्रोक्योरमेंट ऑफ मेडिसिन को लेकर, क्या जानकारी देंगे, क्या इसके फायदे होंगे? नहीं, हमने अभी औषधि प्राधिकरण तैयार किया है. उसके प्रेसिडेंट ऑनरेबल मुख्यमंत्री है, उसके जो वाइस प्रेसिडेंट है, 3 खातों के जो आरोग्य हेल्थ मिनिस्ट्री, हेल्थ एजुकेशन और फूड एंड ड्रग्स, उसके 3 जो मिनिस्टर है, एक वाइस प्रेसिडेंट है और जो राज्य मंत्री रहते हैं और हमारे सेक्रेटरीज है, दे आर द मेंबर्स ऑफ दिस कमिटी. Totally 16 members are involved in first committee. Then governing council जो है उसमें chief secretary of Maharashtra is the president of that committee and 3 secretaries of 3 department. They are be the members of this committee and totally 11 members are involved in governing council and third is the executive committee that is actually working on field. किस तरीके का फायदा होगा इससे? क्या कॉस्टिंग मेडिसिन की एक रहेगी, अलग अलग मेडिसिन की कॉस्टिंग फॉर ऑल ओवर महाराष्ट्र, फॉर ऑल द से हॉस्पिटल्स एंड फॉर ऑल 3 डिपार्टमेंट्स विल बी ऑन द सेम प्लेटफॉर्म. दैट इज द मेन एडवांटेज ऑफ फॉर्मिंग दिस प्राधिकरण. सो कॉस्ट भी ऑप्टिमाइज हो जाएगी और हमारा कैलेंडर जो है वो स्मूथ हो जाएगा. सर मेडिसिन कई बार सरकारी हॉस्पिटल्स में अवेलेबल नहीं होती है, क्या दैट्स वाई इट इज फॉर्म. दैट्स वाई इट इज फॉर्म. ठीक है, चल, थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.